श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 1. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. शब्दशः अर्थ. धृतराष्ट्र उवाच. राजा धृतराष्ट्र म्हणाला, धर्मक्षेत्रे, धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर, समवेताः, एकत्रित आलेल्या, युयुत्सवः, युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः, माझा पक्ष कंसात पुत्रांनी, पांडवाः, पांडुपुत्र, च आणि एव निश्चितपणे, किम काय, अकुर्वत त्यांनी केले, संजय हे संजया. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्ये आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वीतलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले. येथे धर्मक्षेत्रे कंसात जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण कंसपूर्ण हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकतःच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारस हक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत
कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्र व कुरुक्षेत्र या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वाबरोबर हेही विशेष महत्त्व आहे. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 2. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधन तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. शब्दशः अर्थ. संजय उवाच, संजय म्हणाला, दृष्ट्वा पाहून, तू पण, पांडव अनीकम पांडवांचे सैन्य, व्यूढम व्यूहरचना, दुर्योधन राजा दुर्योधन, तदा त्यावेळी, आचार्यम शिक्षक गुरु, उपसंगम्य जवळ जाऊन, राजा राजा, वचनम शब्द, अब्रवीत म्हणाला. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. धृतराष्ट्र हा जन्मतःच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यत्कारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 3. पश्यतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. शब्दशः अर्थ. पश्य पहा, एताम ही, पांडुपुत्राणाम पांडूच्या पुत्रांची, आचार्य हे आचार्य, महतीम विशाल, चमूम सैन्यदल, व्यूढाम व्यूहरचना, द्रुपदपुत्रेण द्रुपदपुत्राने, तव तुमचा, शिष्येण शिष्य, धीमता अत्यंत बुद्धिमान. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडवसेना पहा. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली.
यावरून त्याला हे देखील दाखवून द्यावयाचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 4. अत्र शूरा महाईश्वासाः भीमार्जुन समायुधिः युयुधानः विराटः च द्रुपदः च महारथाः. शब्दशः अर्थ: अत्र येथे शूराः शूरवीर, महाईश्वासाः महान धनुर्धर, भीम अर्जुन भीम आणि अर्जुन, समाह बरोबरीचे, युधी युद्धामध्ये, युयुधानः युयुधान, विराटः विराट, च सुद्धा, द्रुपदः द्रुपद, च सुद्धा, महारथः महान योद्धा. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे: द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 5. धृष्टकेतुः चेकितानः काशीराज च वीर्यवान पुरुजितकुन्तिभोजः च शैब्यः च नरपुंगव. शब्दशः अर्थ: दृष्टकेतु, चेकितानः चेकितान, काशीराजः काशीराज, च सुद्धा, वीर्यवान अत्यंत बलशाली, पुरुजित, कुंतीभोजः कुंतीभोज, च आणि, शैब्य, च आणि, नरपुंगवः मानव समाजातील श्रेष्ठ वीर. तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 6. युधामन्यू च विक्रांत उत्तमौजा च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाच सर्व एव महारथाः. शब्दशः अर्थ: युधामन्यू च आणि, विक्रांतः पराक्रमी, उत्तमौजा, च आणि, वीर्यवान अत्यंत शक्तिशाली, सौभद्रः सुभद्रेचा पुत्र, द्रौपदेयाः द्रौपदीपुत्र, च आणि, सर्व एव निश्चितपणे, महारथाः महारथी. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 7. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सन्न्यार्थं तान् ब्रवीमि ते. शब्दशः अर्थ: अस्माकं आपले, तू परंतु, विशिष्टाः विशेष बलशाली, ये जे, तान त्यांना, निबोध नीट जाणून घ्या, द्विज उत्तम हे ब्राह्मण श्रेष्ठा, नायकाः नायक सेनापती, मम माझ्या, सैन्यस्य सैन्याचे, संज्ञार्थम जाणून घेण्यासाठी, तान त्यांना, ब्रवीमी मी सांगतो, ते तुम्हाला
हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 8. भवान भीष्मः च कर्णः च कृपः च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णः च सौमदत्तिस्तथैव च. शब्दशः अर्थ: भवान आपण स्वतः, भीष्मः पितामह भीष्म, च आणि कर्णः कर्ण, च आणि कृपः कृपाचार्य, च तथा समितिञ्जयः नेहमी युद्ध विजयी, अश्वत्थामा अश्वत्थामा, विकर्णः विकर्ण, च तथा सोमदत्ती सोमदत्ताचा पुत्र, तथा सुद्धा, एव नक्कीच, च सुद्धा. येथे आपण स्वतः, भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहलिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता. कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 9. अन्यच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविता नानाशस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः. शब्दशः अर्थ: अन्ये इतर सर्व, च सुद्धा, बहवः मोठ्या संख्येने, शूराः शूरवीर, मत अर्थे माझ्यासाठी, त्यक्त जीविताः प्राण धोक्यात घालण्यास सज्ज आहेत, नाना अनेक, शस्त्र शस्त्रे, प्रहरणाः युक्त सुसज्जित, सर्वे ते सर्व, युद्ध विशारदाः युद्धकलेत निपुण असलेले. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 10. अपर्याप्तं ततस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तु इदं एतेषां बलं भीमाभिरक्षितं. शब्दशः अर्थ: अपर्याप्तं अपरिमित, तत ते, अस्माकं आमचे, बलम शक्ती बल, भीष्म पितामह भीष्मांद्वारे, अभिरक्षितं पूर्णपणे सुरक्षित, पर्याप्तम सीमित परिमित, तू परंतु, इदम हे सर्व, एतेषां पांडवांचे, बलम शक्ती बल, भीम भीमाने, अभिरक्षितम काळजीपूर्वक रक्षण केलेले. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते.
उलटपक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. शब्दशः अर्थ: अयनेषु व्यूहरचनेतील मोक्याच्या ठिकाणी, च सुद्धा, सर्वेषु सर्व ठिकाणी, यथाभागम निरनिराळ्या नेमलेल्या जागी, अवस्थिताः स्थित असलेले, भीष्मं पितामह भीष्मांना, एव निश्चित, अभिरक्षन्तु सर्व प्रकारे सहाय्य करा, भवन्तः तुम्ही, सर्वे सर्वांनी, एव ही निश्चितच. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल. म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्त्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी द्यूत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 12. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्धः पितामह सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान. शब्दशः अर्थ: तस्य त्याचा, संजनयन वाढवीत, हर्षम हर्ष आनंद, कुरुवृद्ध कुरुवंशातील वयोवृद्ध कंसात भीष्म कंस पूर्ण, पितामह पितामह, सिंहनादम सिंहगर्जनेप्रमाणे, विनद्य निनाद करीत, उच्चैः उच्च स्वरात, शंखम शंख, दधमौ वाजविला, प्रतापवान पराक्रमी. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला
आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 13. ततः शंखः च भैर्यः च पणवानक गोमुखाः सहस एव अभ्यहन्यन्त सशब्दः तुमुलः अभवत. शब्दशः अर्थ: ततः त्यानंतर, शंखाः शंख, च सुद्धा, भैर्यः मोठे नगारे, भेरी, च आणि, पणव आनक लहान ढोल आणि तुताऱ्या, गोमुखाः रणशिंग, सहसा अचानकपणे, एव खचितच, अभ्यहन्यंत एकाच वेळी वाजू लागली, सह तो, शब्दः कंसात एकत्रित झालेला कंसपूर्ण आवाज, तुमुलः भयंकर, अभवत झाला. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 14. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधवः पांडवः च एव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. शब्दशः अर्थ: ततः त्यानंतर, श्वेतैः श्वेत किंवा शुभ, हयैः घोड्यांनी, युक्ते युक्त अशा, महती एका महान, स्यंदने रथात, स्थितौ स्थित, माधवः श्रीकृष्ण कंसात लक्ष्मीपती कंसपूर्ण, पांडवः पांडुपुत्र अर्जुन, च सुद्धा, एव निश्चितच, दिव्यौ दिव्य, शंखौ शंख, प्रदध्मतुः वाजविले. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पांडुपुत्राणाम येषाम पक्षे जनार्दनः. पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मीदेवीसुद्धा असते, कारण लक्ष्मीदेवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजयप्राप्ती करू शकतो. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 15. पांचजन्यम ऋषिकेशः देवदत्तं धनंजयः पौंड्रं दध्मो महाशंखं भीमकर्मावृकोदरः. शब्दशः अर्थ: पांचजन्यम पांचजन्य नावाचा शंख, ऋषिक ईशः ऋषिकेश कंसात श्रीकृष्ण जे भक्तांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात कंसपूर्ण, देवदत्तम देवदत्त नावाचा शंख, धनंजयः धनंजय कंसात धनावर विजय प्राप्त करणारा अर्जुन कंसपूर्ण, पौंड्रम पौंड्र नावाचा शंख, दध्मौ वाजविला, महाशंखम भीषण शंख, भीमकर्मा अतिदुष्कर कर्म करणारा, वृक उदरः बेसुमार भक्षण करणारा भीम. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला, अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, भगवान श्रीकृष्ण यांच्या या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रियसुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूपे आहेत.
निर्विशेषवादी जीवांना इंद्रिय का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यांनुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ, त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. त्यांचे नाव वासुदेव आहेत कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला. त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या. त्यांचे नाव पार्थ सारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे, कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी त्याच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले. याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते, कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हती. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 16, 17 व 18. अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरः नकुलः सहदेव च सुघोषमणि पुष्पकौ काश्यः च परमेश्वासः शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटः च सात्यकी च पराजितः द्रुपदौ द्रौपदेयाः च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रः च महाबाहु शंखान् दद्मो पृथक् पृथक्. शब्दशः अर्थ: अनंत विजयम, अनंत विजय नामक शंख, राजा राजा, कुंतीपुत्रः कौंतेय, युधिष्ठिरः युधिष्ठिर, नकुलः नकुल, सहदेवः सहदेव, च आणि सुघोष मणिपुष्पकौ, सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख, काश्यः काशीचा राजा, च आणि परम ईश्वासः श्रेष्ठ धनुर्धारी, शिखंडी शिखंडी, च सुद्धा, महारथः सहस्त्र सैनिकांशी एकटाच लढू शकणारा, धृष्टद्युम्नः धृष्टद्युम्न कंसात राजा द्रुपदाचा पुत्र कंस पूर्ण, विराटः विराट कंसात या राजाने पांडवांना अज्ञातवासाच्या वेळी आश्रय दिला होता कंस पूर्ण, च सुद्धा, सात्यकी सात्यकी कंसात म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा सारथी युयुधान कंस पूर्ण, च आणि अपराजितः ज्याच्यावर कोणीच विजय प्राप्त करू शकला नाही, द्रुपदः पांचाल देशाचा राजा द्रुपद, द्रौपदेयाः द्रौपदीचे पुत्र, च सुद्धा, सर्वशः सर्वजण, पृथ्वीपते हे राजन, सौभद्रः सुभद्रापुत्र अभिमन्यू, च सुद्धा, महाबाहू विशालभुजा असलेला, शंखान शंख, दधमू वाजविले, पृथक पृथक वेगवेगळे. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन, महाधनुर्धारी काशीनरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद द्रौपदीचे पुत्र,
आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्वलक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती, कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 1. अर्जुन विषादयोग. श्लोक क्रमांक 19. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभ च पृथिवीं च एव तुमुलो अभ्यनुनादयन्. शब्दशः अर्थ. सह तो, घोषः ध्वनी, धार्तराष्ट्राणां धृतराष्ट्राच्या पुत्रांची, हृदयानी हृदये, व्यदारयत विदीर्ण केली, नभः आकाशाला, च सुद्धा, पृथ्वीं पृथ्वीतल, च सुद्धा, एव निश्चितच, तुमुलः निनाद, अभ्यनुनादयन दुमदुमून गेला. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदय मुळीच विदीर्ण झाली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही. परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्वास होय. जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 1. अर्जुन विषादयोग. श्लोक क्रमांक 20. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव ऋषिकेशं तदा वाक्यम् इदम् आह महीपते. शब्दशः अर्थ. अथ त्यानंतर, व्यवस्थितान स्थित, दृष्ट्वा पाहून, धार्तराष्ट्रान धृतराष्ट्रपुत्र, कपिध्वज ज्याच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे, प्रवृत्ते युद्ध आरंभ होण्यापूर्वी, शस्त्र संपाते बाण चालविण्यापूर्वी, धनु धनुष्य, उद्यम्य उचलून, पांडव पांडुपुत्र, ऋषिकेशम भगवान श्रीकृष्णांना, तदा त्यावेळी, वाक्यम शब्द, इदम हे, आह म्हणाला, महीपते हे राजन. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे. कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्री रामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतात. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते
आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजयी होण्याची खात्री होती. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 21 व 22. अर्जुन उवाच सेनयो उभयो मध्ये रथं स्थापय मे अच्युत यावद् एतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कहि मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. शब्दशः अर्थ. अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला, सेनयोः सैन्यांच्या, उभयोः दोन्ही, मध्ये मध्यभागी, रथम रथ, स्थापय कृपया उभा कर, मे माझा, अच्युत हे अच्युत कंसात कधीच पतन न होणारा कंस पूर्ण, यावत जोपर्यंत, एतान हे सर्व, निरीक्षे पाहू शकेन, अहम मी, योद्ध कामान युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या, अवस्थितान युद्धभूमीवर रचिलेल्या, कैह कोणाबरोबर, मया मला, सह बरोबर, योद्धव्यम युद्ध करावयाचे आहे, अस्मिन या, रण संघर्ष युद्ध, समुद्यमे प्रयत्नात, खटपटीत. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहैतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आवाहन देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवितात. भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे, तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो. भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 23. योत्स्यमानान् अवेक्ष्येऽहं य एते अत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवः. शब्दशः अर्थ. योत्स्यमानान् लढणाऱ्यांना, अवेक्षे मला पाहू दे, अहम मी, ये जे, एते ते, अत्र येथे,
समागताः एकत्रित झालेल्या धार्तराष्ट्रास्य धृतराष्ट्राच्या पुत्रांचे दुर्बुद्धेह वाईट बुद्धीचा युद्धे युद्धात प्रिय प्रिय चिकीर्षवः इच्छिणारे. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकविणार होता हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत. असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते, यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करावयाचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरिता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक क्रमांक 24. संजय उवाच एवं उक्तः ऋषिकेशः गुडाकेशेन भारत सेनयो उभयो मध्ये स्थापयित्वा रथ उत्तमम्. शब्दशः अर्थ संजय उवाच संजय म्हणाला एवं याप्रमाणे उक्तः म्हटल्यावर ऋषिकेशः भगवान श्रीकृष्ण गुडाकेशेन अर्जुनाने भारत हे भरतवंशजा सेनयोः सैन्याच्या उभयोः दोन्ही मध्ये मध्यभागी स्थापयित्वा उभा करून रथ उत्तमम सर्वोत्तम रथ. संजय म्हणाला हे भरतवंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता, कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम रूप गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही. अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्णभक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक क्रमांक 25. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति. शब्दशः अर्थ भीष्म पितामह भीष्म, द्रोण द्रोणाचार्य, प्रमुखतः च्या समोर, सर्वेषां सर्व, च सुद्धा, महीक्षिताम जगातील राजे, उवाच म्हणाले, पार्थ हे पार्थ, पश्य पहा, एतान या सर्वांना, समवेतान एकत्रित, कुरून कुरुवंशातील सदस्य, इति याप्रमाणे. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले. या संदर्भात ऋषिकेश या शब्दप्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथेचा पुत्र हा शब्दसुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे.
मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की अर्जुन हा त्यांच्या आत्तेचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशीयांकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता? अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावयाचे नव्हते का? श्रीकृष्णांनी आपली आत्या पृथा हिच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्रसुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 26. तत्र अपश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदः चैव सेनयोः उभयोः अपि. शब्दशः अर्थ: तत्र त्या ठिकाणी, अपश्यत त्याने पाहिले, स्थितान उभे असलेले, पार्थः अर्जुन, पितॄन् वाडवडील, अथ सुद्धा, पितामहान् पितामह, आचार्यान् गुरु शिक्षक, मातुलान् मामे, भ्रातॄन् भाऊ, पुत्रान् पुत्र, पौत्रान् नातवंडे, सखीन मित्र, तथा तसेच, श्वशुरान् सासरे, सुहृदः हितचिंतक, च सुद्धा, एव निश्चित, सेनयोः सैन्यामध्ये, उभयोः दोन्ही पक्षांमधील, अपि सहित. त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 27. तान समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया पर्याविष्टः विषिदन् इदम् अब्रवीत्. शब्दशः अर्थ: तान त्या सर्वांना, समीक्ष पाहून, सह तो, कौन्तेय कुंतीपुत्र अर्जुन, सर्वान सर्व प्रकारच्या, बंधून नातेवाईकांना, अवस्थितान उभे असलेल्या, कृपया करुणेने, परया अत्यंत, आविष्टः व्याकुळ झालेल्या, विषिदन शोकाकुल झाला असताना, इदम याप्रमाणे, अब्रवीत म्हणाला. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 28. अर्जुन उवाच दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. शब्दशः अर्थ: अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला, दृष्ट्वा पाहून, इमं या सर्व, स्वजनम नातेवाईक सगळे सोयरे, कृष्ण हे कृष्ण, युयुत्सुम युद्धोत्सुक झालेल्या सर्वांना, समुपस्थितम उपस्थित, सीदंती कंप सुटतो, मम माझ्या, गात्राणी शरीराच्या अवयवांना, मुखम मुख, च सुद्धा, परिशुष्यती कोरडे पडत आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे
आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. भगवंतांवर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुतः संपूर्ण कुटुंब, अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून म्हटले आहे की यस्यास्ति भक्तिर्भगवती यकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुराः हराव अभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासती धावतो बही. अर्थ, ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवतभक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो. अर्थपूर्ण. कंसात श्रीमद भागवत 5.18.12 कंस पूर्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 1 अर्जुन विषादयोग. श्लोक क्रमांक 29. वेपथु च शरीरे मे रोमहर्ष च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्च एव परिदह्यते. श्लोक क्रमांक 29. शब्दशः अर्थ. वेपथु शरीराचे कंपन, च सुद्धा, शरीरे शरीराला, मे माझ्या, रोमहर्षः रोमांचित होणे, च सुद्धा, जायते उठले आहेत, गांडीवम अर्जुनाचे धनुष्य, स्रंसते गळू लागले आहे, हस्तात हातातून, त्वक त्वचा, च सुद्धा, एव खचित, परिदह्यते दाह होत आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. शरीराचे 2 प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर 2 प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवित हानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले. तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 1 अर्जुन विषादयोग. श्लोक क्रमांक 30. न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमत इव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. श्लोक क्रमांक 30. शब्दशः अर्थ. न नाही, च सुद्धा, शक्नोमी समर्थ आहे किंवा शक्य आहे, अवस्थातुम उभा राहण्यास, भ्रमती विसरत आहे, इव याप्रमाणे, च आणि, मे माझे, मनः मन, निमित्तानी कारणे,
च सुद्धा पश्यामी मी दिसते, विपरीतानी विपरीत, केशव हे केशी दैत्याचा संहार करणारे श्रीकृष्ण. मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. भयम द्वितीयाभिनिवेशतः स्यात्. श्रीमद्भागवत 11.2.37. ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूंवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानी विपरीतानी हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही. श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 1 अर्जुन विषादयोग. श्लोक क्रमांक 31. न च श्रेय अनुपश्यामी हत्वा स्वजनम आहवे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च. श्लोक क्रमांक 31. शब्दशः अर्थ. न नाही, च सुद्धा, श्रेय कल्याण, अनुपश्यामी मला दिसत आहे, हत्वा ठार मारून, स्वजनम आपल्या नातलगांना, आहवे युद्धात, न नाही, कांक्षे इच्छितो, विजयम विजयाची, कृष्ण हे कृष्ण, न नाही, च सुद्धा, राज्यम राज्य, सुखानी त्याचे सुख, च सुद्धा. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठीच ते शारीरिक संबंधांमुळे आकर्षित होतात, कारण अशा संबंधांमुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. असे सांगितले जाते की 2 प्रकारच्या व्यक्ती, उदाहरणार्थ श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी, या 2 प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि दैदिप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता, कारण त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकताही होतीच. तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते
आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते. म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 32, 33, 34 व 35. किं न राज्येन गोविंद किं भोगैः जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं न राज्यं भोगः सुखानि च त इमे अवस्थिता युद्धे प्राणाः त्यक्त्वा धनानि च आचार्यः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुलः श्वशुराः पौत्राः शालाः सम्बन्धिनः तथा एतान् हन्तुमिच्छामि घ्नतः अपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतुः किं नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीति स्यात् जनार्दन. शब्दशः अर्थ. किम काय लाभ, न आम्हाला, राज्येन राज्यापासून, गोविंद हे कृष्ण, किम काय, भोगैः उपभोग घेऊन, जीवितेन जगून, वा तसेच, येषाम ज्यांच्या, अर्थे साठी, कांक्षितम इच्छिलेले, नह आमच्यामुळे, राज्यम राज्य, भोगाः ऐहिक किंवा सांसारिक भोग, सुखानी सर्व सुखे, च सुद्धा, ते सारे, इमे हे, अवस्थिताः उभे असलेले, स्थित, युद्धे या युद्धभूमीत, प्राणान प्राण, त्यक्त्वा सोडून त्यागून, धनानी धनाची ऐश्वर्याची, च सुद्धा, आचार्याः गुरुजन, पितरः पितृगण, पुत्राः पुत्र, तथा तसेच, एव खचितच, च सुद्धा, पितामहाः पितामह, मातुलाः मामा, श्वशुराः सासरे, पौत्राः नातवंडे, शालाः मेहुणे, संबंधिनः नातलग, तथा तसेच, एतान हे सर्व, न कधीच नाही, हंतुम ठार मारण्याची, इच्छामी मी इच्छा करतो, घ्नतः मी मारला गेलो, अपि तरी, मधुसूदन हे मधुसूदन, कंसात मधुदैत्याचा वध करणारे, कंस पूर्ण, अपि जरी, त्रैलोक्य तिन्ही लोकांचे, राज्यस्य राज्याच्या, हेतोः च्या बदल्यात, किं नु केवळ काय बोलावयाचे, मही कृते पृथ्वीच्या, निहत्य ठार करून, धार्तराष्ट्रान धृतराष्ट्रपुत्रांना, नह आम्हाला, का काय, प्रीतीही आनंद, स्यात होणार आहे, जनार्दन हे जनार्दन, कंसात सर्व जीवांचे पालन करता, कंस पूर्ण. हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वाचा काय लाभ आहे. हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंदप्राप्तीचे केंद्रस्थान आहेत. अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे.
आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदांचे कार्य नव्हे. जर आपण श्री गोविंदांची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील, पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते, कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करावयाची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो, आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारावयाचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनावयाचे होते. त्याला फक्त निमित्त मात्र व्हावयाचे होते. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आला आहे. भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती. भगवतभक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही, पण दुष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत. स्वतःच्या अपराधांबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखाविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 36. पापमेव आश्रये तस्मान् हत्वा एतानाततायिनः तस्मान्न अर्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रांस बांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. शब्दशः अर्थ: पापम पाप, एव खचित आश्रयेत भागी होणार, अस्मान आम्हाला, हत्वा वध करून, एतान या सर्वांना, आततायिनः आततायी आक्रमक, तस्मात म्हणून, न नाही, अर्हाः योग्य, वयम आम्ही, हंतुम मारण्याला, धार्तराष्ट्रान धृतराष्ट्रपुत्र, सबांधवान मित्रांसहित, स्वजनम नातलग, ही खचित कथम कसे, हत्वा हत्या करून, सुखिनः सुखी आनंदी, श्याम आम्ही होऊ, माधव हे माधव, कंसात लक्ष्मीपती कृष्ण कंस पूर्ण. या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात. 1 जो विष देतो, 2 जो घराला आग लावतो, 3 जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनिशी हल्ला करतो, 4 जो संपत्ती लुटतो, 5 जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि 6 जो परपत्नीचे अपहरण करतो. अशा आततायींचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही.
अशा आतताईंना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे, पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावतःच तो साधुवृत्तीचा होता आणि त्यांच्याशी तो साधुवृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. पण अशा प्रकारची साधुवृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. जरी राज्यकारभारातील व्यक्तीने साधुवृत्त असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ, भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू श्री रामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही. श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आतताई होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आतताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते, आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी. यांच्यामुळेच अर्जुनाला वाटले की सामान्य आतताईंविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्याविरुद्ध आपण योजू नये. याशिवाय साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधुवृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. सरतेशेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही, म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे. या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. पण वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत. श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषादयोग, श्लोक क्रमांक 37 व 38. यदीयपि एतेन पश्यन्ति लोभ उपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापातस्मात् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः जनार्दन. शब्दशः अर्थ: यदि जर, अपि सुद्धा, एते हे लोक, न नाही, पश्यन्ति पाहतात, लोभ लोभाने, उपहत व्याप्त झालेले, चेतसः त्यांचे हृदय, कुलक्षय कुलनाशाने, कृतं होणारा, दोषम दोष, मित्रद्रोहे मित्रांशी भांडण करून, च सुद्धा, पातकम पापकर्म, कथम का, न नाही, ज्ञेयम जाणणे, अस्माभि आम्ही, पापात पापांपासून, अस्मात या, निवर्तितुम थांबविण्यासाठी, कुलक्षय कुळाचा नाश, कृतम झाल्याने, दोषम अपराध गुन्हा, प्रपश्यद्भी पाहू शकणारे, जनार्दन हे कृष्ण. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे: एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा, परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता, म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते,
पण अशा बंधनांचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 39. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्म अभिभवति उत. शब्दशः अर्थ: कुलक्षये कुळाचा नाश होण्यामुळे, प्रणश्यन्ति नष्ट होतात, कुलधर्माः कुलधर्म वंशपरंपरा, सनातनाः शाश्वत, धर्मे धर्म, नष्टे नष्ट झाल्यावर, कुलम कुळाचे, कृत्स्नम संपूर्ण सर्व, अधर्म अधर्म, अभिभवती बदल होतो, उत असे म्हटले जाते. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्त्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 40. अधर्म अभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टाषु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. शब्दशः अर्थ: अधर्म अधर्म अभिभवात प्रबळ झाला असता, कृष्ण हे कृष्ण, प्रदुष्यन्ति दूषित होतात, बिघडतात, कुलस्त्रियः कुळातील स्त्रिया, स्त्रीषु स्त्री जातीपासून, दुष्टासु अशा रीतीने बिघडल्या म्हणजे, वार्ष्णेय हे वृषणीच्या वंशजा हे श्रीकृष्ण, जायते उत्पन्न होतात, वर्णसंकरः अवांछित प्रजा नको असलेली संतती. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृषणी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यांसाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले ही वाममार्गाला लागू शकतात त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. विविध धार्मिक व्रतवैकल्ये करण्यात मग्न राहिल्यास स्त्रिया व्यभिचाराच्या वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणून वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यांमध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्तीसुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते
आणि युद्ध महामारीचे संकट बळावते. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 41. संकरो नरकाय एव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरः येषां लुप्तपिंडोदक क्रिया. शब्दशः अर्थ: संकरः अशी अनावश्यक संतती नरकाय नरक जीवनास कारणीभूत ठरतात. एव निश्चित, कुलघ्नानाम कुळाचा घात करणाऱ्यांना, कुलस्य कुळासाठी, च सुद्धा, पतंती पतन पावतात, पितरः पितृगण, ही खचित, येषाम त्यांचे, लुप्त लोप झाल्यामुळे, पिंड पिंड किंवा अन्न अर्पण करणे, उदक आणि पाणी, क्रियाः क्रिया. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, सकाम कर्माच्या विधिविधानांनुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णू पूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मांतून उद्धार होतो. कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काहीजण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूत पिशाच्य म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूत पिशाच्य योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते. भक्तिमार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टांतून मुक्तता करू शकतो. श्रीमद भागवतात 11.5.41 सांगण्यात आले आहे की, देवर्षी भूताप्त नृणां पितॄणां न किं करो नाय मृणीच राजन सर्वात्मनाय शरणं शरण्यं गतो मुकुंदं परिहृत्य कर्तम. अर्थ: ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्तिमार्गाचा अंगीकार केला आहे, त्याची देवदेवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत. अर्थपूर्ण: पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममय सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 42. दोषयेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्मा च शाश्वताः. शब्दशः अर्थ: दोषैः अशा दोषांमुळे, एतैः या सर्व, कुलघ्नानां कुलघातकी किंवा कुटुंब नष्ट करणारे, वर्णसंकर अवांछित संतती, कारकैः जी मूळ किंवा कारणीभूत आहेत, उत्साद्यन्ते उद्ध्वस्त होतात, जातिधर्माः जाती योजना, सामुदायिक योजना, कुलधर्माः कुलपरंपरा, च सुद्धा, शाश्वताः सनातन. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्यांची योग्य रचना करून दिली आहे.
म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 43. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासः भवति इति अनुशुश्रुम. शब्दशः अर्थ: उत्सन्न विनाश झालेल्या, कुलधर्माणाम ज्यांना कुलपरंपरा आहेत ते, मनुष्याणाम अशा मनुष्यांचे, जनार्दन हे कृष्ण, नरके नरकात, नियतम नित्य नेहमी, वासः निवास, भवती असे होते, इति या प्रकारे, अनुशुश्रुम गुरुशिष्य परंपरेद्वारे मी ऐकले आहे. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरुशिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुलपरंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता. वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे. अशा ज्ञानात प्रथमपासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 44. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यत् राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यताः. शब्दशः अर्थ: अहो, अरे रे, बत किती चमत्कारिक आहे, महत मोठे, पापम पाप, कर्तुम करण्यास, व्यवसिताः निर्णय घेतला आहे किंवा ठरविले आहे, वयम आम्ही, यत कारण की, राज्यसुख लोभेन राज्यसुखाच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे, हंतुम हत्या करण्यासाठी, स्वजनम नातलगांना, उद्यताः तयार झालो आहोत. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत, हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची, पित्याची आणि मातेचीही हत्या करण्याइतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत, पण अर्जुन हा भगवंतांचा साधू वृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे व म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 45. यदि माम प्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युः ततमे क्षेमतरम भवेत. शब्दशः अर्थ: यदि जरी, माम मी, अप्रतिकारम प्रतिकार न करता, अशस्त्रम पूर्ण शस्त्रसज्ज न होता, शस्त्रपाणयः शस्त्रधारी, धार्तराष्ट्राः धृतराष्ट्राचे पुत्र, रणे युद्धभूमीवर, हन्युः मारतील, तत् ते, मे मला, क्षेमतरम अधिक चांगले, योग्य, भवेत होईल. शस्त्रधारी धृतराष्ट्र पुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे.
युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांच्या युद्धतत्वांमधील एक नियम आहे. परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता व त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 46. संजय उवाच एवं उक्त्वा अर्जुनः संख्ये रथ उपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानस. शब्दशः अर्थ. संजय उवाच, संजय म्हणाला, एवं याप्रमाणे, उक्त्वा बोलून, अर्जुन संख्ये रणभूमीवर, रथात, उपस्थे आसनावर, उपाविशत खाली बसला, विसृज्य बाजूला ठेवून, सशरम बाणांसहित, चापम धनुष्य, शोकाने, संविघ्न पीडित, उद्विग्न शोकाकुल, मानसह मनामध्ये. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवद्भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. महाराज की जय. श्रील प्रभुपाद की